बॉम्बे हायकोर्टसाठी फॉर्म कसा भरायचा, तर आपण या व्हिडिओमध्ये जो फॉर्म आहे ऑनलाईन संपूर्ण फॉर्म फिलअप करणार आहे. तर बघू शकता, सर्वप्रथम बॉम्बे हायकोर्टच्या साईडला यायचं आहे. साईडला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण जे पेज आहे हे दिसून पडणार आहे. यामध्ये क्लर्कच्या पोस्ट दिलेल्या आहे. तर यामध्ये सर्व जे स्टेप 1 दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला चालान फिल करायचं आहे, म्हणजे 100 रुपये चालान आहे. सर्वप्रथम SBI कलेक्टला जाऊन आपल्याला जे चालान आहे हे फिल करायचं आहे, म्हणजे एक्झाम फी फिल करायची आहे. एक्झाम फी फिल केल्यानंतर तुमच्याकडे त्याचबद्दलची एक रिसिप्ट येईल, त्यावरती एक टोकन नंबर म्हणजे आपण त्याला चालान नंबर म्हणू शकतो. तर सर्वप्रथम तिथे लिंकवर क्लिक करा. लिंकला क्लिक केल्यानंतर SBI कलेक्टचं एक पेज ओपन होईल. या पेजवर आपल्याला संपूर्ण तुमची माहिती फिल करायची आहे. बघू शकता हायकोर्टसाठी तर क्लर्क पोस्ट आहे 2025. तर सर्वप्रथम तुम्ही फर्स्ट नेम, त्यानंतर तिथे सेकंड नेम म्हणजे वडिलाचे नाव, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, या प्रकारे इथे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. त्यानंतर तुमची जन्मतारीख, जेही तुमची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख टाका. 2 लाईन दिलेल्या आहे, यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे. संपूर्ण तुमचा जोही आधारवर ॲड्रेस असेल तो तुम्ही इथे टाकू शकता किंवा वेगळा असेल तोही टाकू शकता. त्यानंतर इथे रिमार्क द्यायची गरज नाही आहे. त्यानंतर सर्वात खाली आल्यानंतर इथे तुम्हाला परत तुमचे नाव, नंतर डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि ईमेल ID या प्रकारे इथे सर्व इन्फॉर्मेशन फिल करून घ्या. त्यानंतर खाली एक चेकबॉक्स दिलेला आहे, आय हॅव रीड अँड ॲग्री म्हणून, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती भरलेली एकदा परत चेक करून घ्या, कारण कोणत्याही प्रकारचे मिस्टेक व्हायला नको, कारण चालान सुद्धा तुम्हाला नंतर द्यायचं काम पडू शकते. तर इथं नंतर कॅप्चा टाका आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही भरलेला संपूर्ण तुमचं जे चालान आहे ते तुम्हाला दिसून पडेल आणि त्यानंतर प्रोसीड टू पेमेंटचं ऑप्शन येईल. तिथून तुम्ही तुमच्या फोनपेवरून पेमेंट करू शकता, कारण बारकोड सुद्धा मिळू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे चालान फिल करून घ्या. चालान फिल केल्यानंतर तुमच्यासमोर एक टोकन नंबर येईल आणि चालानची प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता. तर अशा प्रकारे सर्वप्रथम तुम्हाला चालान फिल करून घ्यायचं आहे आणि चालान फिल झाल्यानंतर आपण आपला जो फॉर्म आहे हा फिल करू शकतो. तर मेन साईडवर आल्यानंतर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ही व्यवस्थितरित्या चूक न होता संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायची. बघू शकता जी पोस्ट आहे ही क्लर्क आहे. त्यानंतर इथे तुम्हाला लेडीज असेल तर तुम्ही श्रीमती किंवा मिस करू शकता, किंवा मग जेंट्स असेल तर श्री. त्यानंतर फर्स्ट नेम तुमचं, त्यानंतर मिडल नेम म्हणजे वडिलाचे नाव, लास्ट नेम म्हणजे तुमचे सरनेम इथे नमूद करा. त्यानंतर खाली पोस्टल ॲड्रेस आहे, तर इथे तुम्ही जो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे तो ॲड्रेस टाकू शकता. त्यानंतर इथून तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट चूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला बघू शकता पिनकोड, ईमेल ID तुमची, त्यानंतर मोबाईल नंबर टाका. त्यानंतर इथून तुम्ही जेंडर, मेल फिमेल जेही असेल तुम्ही इथून सिलेक्ट करा. त्यानंतर खालच्या याच्यामध्ये तुम्हाला इथून रिलिजन म्हणजे तुमची पहिले स्टार्टिंगला तुमची कास्ट सिलेक्ट करायची, म्हणजे रिलिजन हिंदू. त्यानंतर जेही तुमची कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमची पोटजात, जसं SC आहे तर महार, मातंग, चांबार, मांग यामधून. OBC जर असेल तर तुम्ही कुणबी, माडी जेही असेल ती तुम्हाला तिथून सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर खाली तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे तुम्हाला. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला तुमचं वय दिसून पडणार आहे. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ म्हणजे तुमचे जन्म ठिकाण, जन्म कुठे झालेला आहे तुमचा, तिथे तुम्हाला नाव नमूद करायचं आहे. नंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहे अनमॅरिड आहे यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर विचारलं आहे की डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप आहे का, असाल तर येस करा, अदरवाईज तिथे नो आहे तर नोच राहू द्या. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन इन्फॉर्मेशन फिल करायचे आहे. बघू शकता इथे तुम्हाला 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन संपूर्ण जेही तुमचं एज्युकेशन आतापर्यंत तुम्ही कंप्लीट केलं असेल संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करायची आहे. तर सर्वप्रथम तुम्ही SSC सिलेक्ट करा, नंतर HSC, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा जेही तुम्ही एज्युकेशन केलं असेल स्टेप बाय स्टेप तुम्ही तिथे ॲड करू शकता, कारण सर्वात शेवटी जे फर्स्ट क्लास दिलेला आहे ना, क्लासमध्ये फर्स्ट त्याच्या खाली ॲडचं ऑप्शन दिलं, तर ॲड करत तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे तुम्हाला एज्युकेशनबद्दल ॲड करायचे आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे जेही तुमचा क्लास असेल तो क्लास टाकायचा आणि एज्युकेशनबद्दल म्हणजे 10वी ॲड करा. त्यानंतर प्लस तुम्हाला एक ऑप्शन येईल, तिथून तुम्ही 12वी ॲड करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे तुमची 2-3 एज्युकेशन तुम्ही ते ॲड करू शकता. त्यानंतर इथून डोमेसिल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला यस ठेवायचं आहे. खाली 3 लँग्वेज दिलेल्या आहे, तुम्हाला ज्याही लँग्वेज येते त्या लँग्वेजला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अजून जे क्वेश्चन आहे हे विचारण्यात आलेलं आहे. तर सर्वप्रथम विचारलं आहे की तुम्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला काम करत आहे का, जर करत असाल तर तुम्हाला यस करायचं, अदरवाईज तिथे नो ठेवायचं आहे. त्यानंतर टायपिंगबद्दल विचारलं आहे की तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग आहे का, जर असेल तर तुम्ही इथे यस करा आणि तिथे टायपिंगबद्दलची जेही तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल त्या सर्टिफिकेटवरची तुम्हाला इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे. अशा प्रकारे बघू शकता इंग्लिश टायपिंग तुमची 40 असणं गरजेचं आहे, कारण 40 हीच मेन
टायपिंग असणार आहे. त्यानंतर कोणते सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे तिथून टाईप करा. सर्टिफिकेटवर संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ग्रेड टाईप करा, कोणत्या दिवशी पासिंग झालेलं आहे ते डेट ॲड करा. आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप, तर तुमच्याकडे कॉम्प्युटर कोर्स आहे का? जर तुमच्याकडे MSc असेल तर तुम्ही तिथे येस करा, कारण MSc हे कॉम्प्युटर कोर्समध्ये येते आणि तिथून जर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन कॉम्प्युटर म्हणजे जेही तुमचा MSc आहे त्याबद्दलची संपूर्ण स्टार्टिंगला तुम्हाला नेम ऑफ कोर्समध्ये सुद्धा MSc टाकायचं आहे. त्यानंतर 6 मंथ 6 महिन्याचा कोर्स होता. त्यानंतर मार्क्स किती मिळाले या प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. त्यानंतर अदर टेक्निकल क्वालिफिकेशन आहे का? असेल तर येस करा, अदरवाईज नो ठेवा. त्यानंतर यामध्ये दिलेले संपूर्ण ते ABC पॉईंट दिलेले आहे ते रीड करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला 2 खाली ऑप्शन दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला 2 नामांकित व्यक्ती यांची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्यांचे नाव, ऑक्युपेशन, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस. यामध्ये तुम्ही शाळेमधून जेही तुमचे हेडमास्टर असेल, टीचर असेल त्यांचे नाव देऊ शकता. ग्रामपंचायतचे सरपंच, पोलीस पाटील या प्रकारे तुम्हाला 2 नामांकित व्यक्तीची माहिती देणे आहे, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात, तुमची माहिती देऊ शकले पाहिजे जर यांना फोन केला तर यामध्ये तुम्हाला जेही तुमच्या ओळखीचे 2 व्यक्ती असेल नामांकित त्यांची तुम्हाला इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर बघू शकता खाली फी डिटेल्स दिलेली आहे. आपण मगाशी चालान फिल केलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला एक DUB वरून एक टोकन नंबर मिळाला असेल. तो टोकन नंबर तुम्हाला इथे SBI कलेक्ट रेफरन्स नंबरमध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथून पेमेंट डेट, तुम्ही पेमेंट कधी केलेलं आहे त्या प्रकारची डेटसुद्धा तुमच्या चालानवर दिलेली आहे. तर या प्रकारे तिथे ती इन्फॉर्मेशन फिल करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर JPG मध्ये असणं गरजेचं आहे, ती तुम्हाला तिथून अपलोड करायची आहे. तर फोटो, सिग्नेचर हे सुद्धा तुम्हाला अपलोड करा. त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तिथे टाईप करा आणि तुम्ही भरलेला फॉर्म परत एकदा चेक करा, कारण इथून आय ॲग्री केल्यानंतर तुमचा फॉर्म डायरेक्ट सबमिट होऊन जाणार. तुम्हाला एक टोकन नंबर मिळणार म्हणजे फॉर्म नंबर म्हणू शकतो आणि तुमचा फॉर्म जोही आहे तो फायनल सबमिट होऊन जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म फिल करू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना क्लर्कसाठी बॉम्बे हायकोर्टला फॉर्म फिल करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करून घ्या. आणि आय ॲग्रीला क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट होणार. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेजसुद्धा येईल ज्यामध्ये तुमचा फॉर्म नंबर असणार आहे आणि फॉर्म नंबर आणि जन्मतारीखवरून आपण फॉर्मची प्रिंटसुद्धा काढू शकतो. तर फॉर्मची प्रिंट कशी काढायची ही सुद्धा आपण आता बघणार आहे. तर बघा, मेन साईडवर आल्यानंतर प्रिंट अप्लिकेशन शेवटचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जोही फॉर्मचा ID मिळालेला आहे तो फॉर्मचा ID टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका आणि खाली दिलेला सिक्युरिटी कोड टाका आणि जनरेटला क्लिक करा. जनरेटला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डायरेक्ट PDF डाउनलोड होणार 4 ते 5 पेजची. तो असणार आहे तुमचा फॉर्म. त्याची तुम्ही प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता किंवा तुमच्याजवळ सेव्हसुद्धा करून ठेवू शकता. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल किंवा तुमच्या लिस्टमध्ये नाव येईल तुम्हाला चालान, त्यानंतर भरलेला फॉर्म हे तुम्हाला डॉक्युमेंट लिस्टमध्ये सबमिट करावं लागणार आहे. त्यामुळे डॉक्युमेंट जेही तुम्हाला फॉर्म आणि जेही तुमचं चालान आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म फिल करू शकता ऑनलाईनमध्ये. तर लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करून घ्या, कारण 5 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे. आणि कोणत्या विद्यार्थ्याला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता, त्यावर सुद्धा तुम्हाला संपूर्ण सोल्युशन देण्यात येणार आहे. अशाच प्रकारे संपूर्ण जेही गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट येतात त्याबद्दलचे फॉर्म अपडेट आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.